नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आपल्या गावासाठी खूप खास आहे. तुम्ही पाहू शकतात प्रत्येक घरात आनंदाचं वातावरण आहे. माझ्या अंगणात दीदी सुंदर रांगोळी काढत आहे. कारण आज आपल्या गावात विठ्ठल मंदिराचं कलशारोहण आणि वास्तुशांतीचं काम पूर्ण झालेलं आहे. याच्या निमित्ताने आज गावात मोठी मिरवणूक आणि मांडवाचा कार्यक्रम आहे. चला तर मग अनुभवूया आजचा हा सोहळा. तर मग आता दीदी पूर्ण रांगोळी करेल आणि आपण डायरेक्ट जाऊया बँड जवळ. तर मित्रांनो, मी बँड कडं आलोय. काय तो उत्साह आणि काय तो नाद. विठू माऊलीच्या गजरात संपूर्ण वातावरण भारावून गेलंय. वर गच्चीवरून पाहिलं की लक्षात येते आज अख्खं गाव विठ्ठलमय झालंय. आबालवृद्ध, तरुण मंडळी प्रत्येक जण या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायला येथे उपस्थित आहे. मंदिराचं काम पूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. बघा, बँड पथक पुढे चाललेले आहे. त्यांच्या मागे भक्तीत तल्लीन होऊन चाललेले गावकरी. ही फक्त मिरवणूक नाही, तर ही आपल्या श्रद्धेची पाऊलवाट आहे. विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात दुःख विसरून सगळे एकत्र आलोय. जसजशी ही मिरवणूक पुढे जाते तसतसं हे दृश्य अजून मोहक वाटतंय. पांढऱ्या शुभ्र टोप्या आणि कपाळाला लावलेला बुक्का हे बघून वाटतंय जणू पंढरपूरच आपल्या गावात आलंय. मिरवणुकीचा हा एक महत्त्वाचा भाग. हे बघा, ट्रॅक्टर आणि सजलेली बैलगाडी. यामध्ये मांडवाचं सर्व साहित्य आणलं जातं. आपल्या ग्रामीण संस्कृती बैलगाडीशिवाय कोणतीही सण पूर्ण होत नाही. हे परंपरा आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवतं. आणि हे बघा, आपले मित्र कसे नाचताय. आता बघा आपल्या विनायकची नजर कशी येते आपल्या कॅमेरावर. आणि हे बघा, सर्वजण मस्त नाचताय. पुढच्या चौकात गेल्यात आणि गर्दी अजून वाढली. सगळेजण विठ्ठलमय म्हणून म्हणून नाचत आहे. मी आता बँडच्या अगदी जवळ आलो आहे आणि इथून वळून पाहिलं की फक्त माणसांचे डोके दिसत आहे. दूरवर पसरलेली ही गर्दी सांगते आहे की विठ्ठल माऊलीवर लोकांचे किती प्रेम आहे. खरं मिरवणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि आता वेळ आली आहे त्या क्षणाची ज्याचं संपूर्ण गाव वाट पाहत होतं. संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही पाहू शकतात आमच्या या भव्य रथ फुलांनी किती छान सजवलेलं आहे. या रथावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि महादेवाचा संपूर्ण परिवार विराजमान झाला आहे. जेव्हा हा ट्रॅक्टर पुढे निघाला तेव्हा असं वाटलं अजून प्रत्यक्ष देवाचं गावाला आशीर्वाद द्यायला घराबाहेर पडले आहे. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी रथ थोड्या वेळ मंदिरासमोर उभा राहिला. येथे तर रथ थोड्या वेळा थांबलेलाच आहे. तर आपण थोडी शूटिंग घेऊन घेतली आणि बनवूया पुढचा ब्लॉग कंटिन्यू. तर आपण पुढच्या होळी चौकात आलोय आणि आपल्या चौकामध्ये बघू शकता तुम्ही सगळेजण किती मस्तपैकी नाचत आहे. आम्ही हा शूट मस्तपैकी वरून घेतलेला आहे.
हे सगळे जण नाचत आहेत तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. आपण भेटूया पुढं. तर पुढे आलो आणि तरुण खूप झेंडे घेऊन नाचत होते. आपले मित्र पण होते त्याच्यामध्ये खूपच. आणि बघूया आता पुढं काय काय होतंय. पुढे आलो तर स्त्रिया पण खूप नाचत होत्या. स्त्रियांचा थोडा व्हिडिओ काढून पुढे निघालो तर बाल मुलं टाळ वाजत होती. तर बघूया त्यांना. हे बघा, लहान मुलं टाळ वाजताना नाचत होते. हा क्षण खूप छान होता. तर मी हा क्षण कॅप्चर केला माझ्या कॅमेऱ्यात. तर जाऊया पुढे. आणि हे बघा, हे सर्वजण किती पब्लिक आहे. आमच्या गावातली एक शूट घेतलेले ग्राउंडमध्ये. तर तुम्ही बघू शकता तिथं खूप छान वाटतंय. तुम्ही याचा आनंद घ्या. मी नंतर बोलतो. तर मित्रांनो, आता आम्ही परत चाललोय मंदिराजवळ. तर जाऊया मंदिराजवळ आणि समाप्त करूया आजचा ब्लॉग. तर फायनली गाईज आम्ही पोचलोय मंदिराजवळ. आता करतोय आजचा ब्लॉग समाप्त आणि पुढच्या ब्लॉगसाठी तयार राहा.